नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनमध्ये सर्व राजकीय घडामोडींसह राज्यातल्या इतरही घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे, पण त्याआधी एक नजर टॉप 10 हेडलाईन्सवर। माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना शिक्षा द्या, संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करू, माजी मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी। भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यांना घातली कांद्याची माळ। नाशिकच्या बागलाण इथली घटना, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 6 जानेवारीपर्यंत भरू शकणार अर्ज। पुणेकरांसाठी गुड न्यूज, आजपासून नव्या टर्मिनलवरून होणार आंतरराष्ट्रीय उड्डाण। क्रिसमस सुट्टी आणि नवीन वर्षानिमित्त देवदर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी। शेगाव, पंढरपूर, जेजुरीतही भाविकांच्या रांगा। बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, 1000 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या। हिमाचल प्रदेशमधल्या वाहतुकीला मोठा फटका। सोलापुरात चक्क दूध पिणारा कोंबडा, कृषी महोत्सवातल्या कोंबड्याची राज्यभरात चर्चा। अयोध्येत 11 जानेवारीपासून वार्षिक उत्सव, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त उत्सवाचं आयोजन। अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीमध्ये, चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये पोलिसांनी बजावली नोटीस।